तीन संख्यांचा चढता व उतरता क्रम. इयत्ता दुसरी गणित प्रकरण 6. या पाठात आपण तीन संख्यांना लहानाहून मोठ्या क्रमाने म्हणजे चढता क्रम आणि मोठ्याहून लहान क्रमाने उतरता क्रम मांडायला शिकणार आहोत. दशक व एकक यांचा वापर करून हे सोपे होते. चढता क्रम म्हणजे काय? चढता क्रम म्हणजे संख्या सर्वात लहानापासून सर्वात मोठ्यापर्यंत मांडणे. पायरी 1 सर्वात लहान दशक असलेली संख्या बरोबर सर्वात लहान संख्या. पायरी 2 सर्वात मोठे दशक असलेली संख्या बरोबर सर्वात मोठी संख्या. पायरी 3 राहिलेली संख्या मध्ये येते. चढता क्रम उदाहरण 13, 34, 24 या संख्यांचा चढता क्रम पाहू. संख्या 13 दशक 1 एकक 3. संख्या 24 दशक 2 एकक 4. संख्या 34 दशक 3 एकक 4. 13 सर्वात लहान संख्या, 24 राहिलेली संख्या, 34 सर्वात मोठी संख्या. उतरता क्रम म्हणजे काय? उतरता क्रम म्हणजे संख्या सर्वात मोठ्यापासून सर्वात लहानापर्यंत मांडणे. पायरी 1 सर्वात मोठा दशक असलेली संख्या, सर्वात मोठी संख्या ती आधी लिहा. पायरी 2 सर्वात लहान असलेली संख्या, सर्वात लहान संख्या ती शेवटी लिहा. पायरी 3 राहिलेली संख्या मध्ये येते. उतरता क्रम उदाहरण 63, 28, 71 या संख्यांचा उतरता क्रम पाहू. संख्या 71 दशक 7 एकक 1. संख्या 63 दशक 6 एकक 3. संख्या 28 दशक 2 एकक 8. 71 सर्वात मोठी संख्या, 63 राहिलेली संख्या, 28 सर्वात लहान संख्या. 1 ते 100च्या तक्त्याचा वापर. 1 ते 100च्या तक्त्यात संख्या नेहमी चढत्या क्रमाने असतात. या तक्त्यात संख्या शोधून त्यांना गोल केले की चढता क्रम लगेच समजतो. उदाहरण 13, 35 व 27 या संख्या तक्त्यात शोधा. तक्त्यानुसार क्रम 13, 27, 35 हाच चढता क्रम. उतरता क्रम तक्त्यात उजवीकडून डावीकडे व खालून वर पाहिले तर उतरता क्रम मिळतो. उदाहरणार्थ 9, 46, 25 उतरता क्रम 46, 25, 9. विचार करा 9, 46, 25 या संख्या तक्त्याच्या आधारे उतरत्या क्रमाने लिहिता येतील का? चढता व उतरता क्रम एकत्र सराव. दशकाचा व एककाचा वापर तसेच 1 ते 100च्या तक्त्याचा वापर करून सराव केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला चढता उतरता क्रम तोंडी सांगता येईल इतपत सराव घ्यावा. चढता क्रम लहान, मध्यम, मोठा. उदाहरणार्थ 13, 24, 34. उतरता क्रम मोठा, मध्यम, लहान. उदाहरणार्थ 71, 63, 28. तक्त्याचा वापर 1 ते 100च्या तक्त्यात संख्या शोधून क्रम ठरवा. शाब्बास, तुम्ही शिकलात. चढता क्रम सर्वात लहान, राहिलेली सर्वात मोठी. उतरता क्रम सर्वात मोठी, राहिलेली सर्वात लहान. दशक पहा. दशकाचा आकडा पाहून संख्या मोठी की लहान ते ठरवा.